आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलंय। शिंदे अजितदादांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। ते त्यांना कधीच मिळणार नाही। आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे। त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला। बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 8-10 दिवस लागले, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था। विरोधी पक्षनेता बनवता येतो का ते आधी राऊतांनी पाहावं, शंभूराज देसाईंचा टोला। राहिले आता संजय राऊतांच्या हातात काय मला सांगा, किती संख्याबळ किती खाली आलं शिवसेनेचं, कुणामुळे आलं? ह्या एका व्यक्तीच्या, संजय राऊत नावाच्या व्यक्तीच्या ह्या अशा वक्तव्यामुळे आज उभाटाची ही अवस्था झालेली आहे। अजित पवार कायम उपमुख्यमंत्री असतात, संजय राऊतांचा टोला। गेले काही दिवस अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असल्याचं देखील निरीक्षण नोंदवलं। पवार एक कायम डेप्युटी सीएमच आहे, कायम। ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे। मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू, नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सामान हलवण्यास सुरुवात। मुख्यमंत्री पदाच्या नावाची अजून घोषणा नाही, सरकार स्थापन करून लवकर आश्वासनं पूर्ण करा, प्रियंका चतुर्वेदी यांचं वक्तव्य। सरकारनं 10 कोटी वक्फ बोर्डाला दिल्याचाही चतुर्वेदी यांचा दावा। हे सरकार लोकमतानं नाही तर निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलंय। आम्ही न्यायालयीन त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई लढू। मशीनबद्दल आम्ही बोलत नाही, मशीनवर आमचा आक्षेप नाही, नाना पटोलेंची महायुतीवर टीका। न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे। महाविकास आघाडी म्हणून एकमतानं निवडणूक लढलो, आमच्यामध्ये दोष नव्हता, चांगल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेलो, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। आमच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून मी जर सांगेल तर आम्ही अत्यंत एकमतानं चांगली निवडणूक केली। सर्वजण आम्ही जसे आघाडी म्हणून आमचे सहकारी होतो आम्ही, आणि पक्षांतर आमचे सुद्धा, काँग्रेसचे सुद्धा, सर्वांनी एकमतानं निवडणूक केलेली आहे। त्यामध्ये कोणताही दोष आमच्यामध्ये नव्हता। काँग्रेसच्या पराभवावर मंथन होण्याची आवश्यकता, नुसत्या बैठका नाही तर पराभवाची कारणं शोधली पाहिजे। काँग्रेसच्या पराभवावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली। लोकसभेच्या विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला, असा खरगे यांचा सवाल। एकमेकांविरोधात पक्षातील वक्तव्यांमुळेच मोठं नुकसान, अनुकूल वातावरणाचे निकाल रूपांतर होईल असं काम न केल्याची देखील नाराजी।